शरद पवार यांना रुटीन चेकअपसाठी पुन्हा रुग्णालयात नेण्यात आलंय। 2 दिवस शरद पवार या रुग्णालयात ॲडमिट राहणार असल्याची ही अपडेट समोर येतेय। शरद पवारांना डिहायड्रेशन झाल्याची माहिती आहे, तर शरद पवारांची रक्ताची चाचणी देखील करण्यात आलेली आहे। रिपोर्ट नॉर्मल असल्याची डॉक्टरांची माहिती आहे। सुप्रिया सुळे शरद पवारांसमवेत रुग्णालयात उपस्थित आहेत। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिकची अपडेट? काही वेळापूर्वी डॉक्टरांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार शरद पवारांना डिहायड्रेशनचा त्रास, काही थोडी उलटी आहे ती सुद्धा त्यांना झालेली होती आणि त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। पुढचे 2 दिवस शरद पवार यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतील असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे त्यांची प्रकृती सुद्धा उत्तम आहे, मात्र काहीसा त्रास त्यांना जाणवू लागल्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांकडून सुद्धा देण्यात आलेली आहे। सध्या रुग्णालयामध्ये शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या मुलगी खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा उपस्थित आहेत। जी, निश्चितच अमोल, खरं तर शरद पवार यांना 2 दिवस रुग्णालयात ॲडमिट करण्यात येणार असल्याची देखील अपडेट समोर येते। नक्कीच त्यांना थोडीशी उलटी आहे ती झालेली होती आणि डिहायड्रेशनचा त्रास, त्याच्यामुळे शरद पवारांना सलाईन लावण्यात आलेले आहेत आणि ते उपचार सध्या सुरू आहेत। त्यांच्या रक्ताच्या चाचण्या सुद्धा करण्यात आलेल्या होत्या, त्याचा रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आल्याची माहिती ही डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे आणि सिटी स्कॅन सुद्धा करण्यात आलेला आहे। प्रकृती सध्या त्यांची उत्तम आहे आणि 2 दिवस त्यांना विश्रांतीसाठी पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये ठेवण्यात येतात। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।